एकदा जंगलामध्ये पौर्णिमेच्या रात्री एक गाढव आकाशामध्ये चांदण्या मोजत होतं. आणि मोजत असताना ते गाढव एक एक चांदणी मोजत असताना त्यावेळेस एका वाघानं पाहिलं आणि बघतो की गाढव आकाशातल्या चांदण्या मोजतोय. आणि शेवटी गाढव म्हणतात, झालं, आकाशातल्या चांदण्या मोजून झाल्या, सगळ्या आकाशातल्या चांदण्या 1000 आहेत. त्यावेळेस वाघ म्हटला, नाही, अशक्य आहे. 1000 असू शकत नाही, लाखो गणित अगणित अशा चांदण्या असू शकतात. आणि मग ह्या दोघांचे अतिशय भांडण झाले त्या चांदण्यावरून. तर मग करायचं काय? आणि गाढव आणि वाघ, जो जंगलाचा राजा आहे, त्याच्याकडे गेले आणि सिंहाला म्हटले, की वाघ म्हणतोय की बघा, हा गाढव 1000 चांदण्या सांगतोय आणि मी म्हणतो अगणित आहे. त्यावेळेस तो सिंह राजा म्हणतो, नाही, एक काम करा, गाढवाला मुक्त करा आणि वाघाला नाही का आत बंदिस्त करून टाका. आणि गाढव जाता आनंदाने म्हणतो, नाही, माझंच खरं आहे. पण जो वाघ असतो तो सिंह राजाला विचारतो, की सगळ्या आकाशातल्या चांदण्या भरपूर असताना सुद्धा तो चुकीचा असताना तुम्ही त्याला दंड देता, मला दंड का दिला? त्यावेळेस तो सिंह म्हणतो, की वाघ, गाढव हे गाढवच आहे, पण तू त्याच्या नादी लागून तू त्याच्याप्रमाणे होतोय. म्हणून कधी वाद करताना, भांडण करताना आपण कोणाशी वाद करतो आणि आपला वेळ खर्च करतो, हे आपल्याला कळायला पाहिजे. त्यामुळं त्याच्या जीवनात बी काही फरक पडत नाही, आपल्याला त्याचा फायदा होत नाही. म्हणून अशा मूर्ख व्यक्तीच्या प्रवृत्तीपासून आम्ही नेहमी सावध राहिलं पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये चांगल्या लोकांची संगती घेतली पाहिजे. त्यामुळे आपण जीवनात प्रगती करू शकतो. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा.